नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत, त्यामध्ये खास तुळशी संबंधीचे काही नियम जाणून घेणार आहोत किंवा तुळशी माता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते, पण ही तुळशी माता आपल्याला काही चांगले वाईट संकेतही देत असते. ते कसे ओळखावे, कशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कळणार आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, सगळ्यात अगोदर तुळशीचं रोप जे आहे ते प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं आणि ते 99% प्रत्येकाच्या घरात असतं. पण अजूनही जर तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल तर नक्कीच तुम्ही ते घेऊन या. आता ही जी तुळशी माता आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असायला हवी, कारण तुळशी माता आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येत असते. त्यातल्या त्यात बघा, तुळशी माता ही विष्णुप्रिय आहे. विष्णू भगवानांना अतिशय प्रिय अशी ही तुळशी माता जर आपल्या घरामध्ये असेल, आपण जर ठेवली, तर विष्णू भगवान आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जिथे विष्णू भगवान आपल्यावरती प्रसन्न असतात तिथे माता लक्ष्मी म्हणजे तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाया घेत नाहीत. या व्यतिरिक्त बघा, तुळशी माता म्हटलं तर तुळशीचं आरोग्याच्या दृष्टीने देखील विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे दररोज 1 ते 2 पानं आपण तुळशीची खाल्ली तरी देखील आपलं आरोग्य जे आहे ते उत्तम राहण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्या तुळस ही आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये देखील बघा, तुळशीचा समावेश हा करावाच लागतो, कारण जोपर्यंत आपण नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवत नाही तोपर्यंत विष्णू भगवान त्या नैवेद्याचा स्वीकार करत नाहीत. त्यामुळे एकतरी पान आपल्याला तुळशीचं त्या नैवेद्यावरती ठेवायचंच आहे दररोज. फक्त तुळशीच्या बाबतीत काही नियम असतात, जसं की रविवारच्या दिवशी तुळस तोडू नये किंवा मग तुळशीला पाणी घालू नये. तसंच एकादशीच्या दिवशी देखील तुळशीला पाणी घातलं जात नाही. द्वादशी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही. हे छोटे छोटे नियम जे आहेत त्याचं पालन जर आपण केलं तर आपल्याकडून तुळशी मातेचा अपमान जो आहे तो होणार नाही. त्यामुळे तुळशीच्या बाबतीत आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे. नियमांच्या बाबतीत किंवा तुळशीची पानं कधी तोडावीत, कधी तोडू नयेत यासंबंधीचा एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच बनवलेला आहे. तरीही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात ती माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर बघा, तुळशीचं महत्त्व आपण जाणून घेतलं किंवा तुळशीची पानं कधी तोडू नयेत किंवा तुळशीला कधी स्पर्श करू नये हे देखील आपण थोडक्यात जाणून घेतलं. या व्यतिरिक्त बघा, तुळशीची पानं शक्यतो सकाळीच तोडावीत. दुपारी तर तुळशीला आपल्याला हातच लावायचा नाही आहे आणि संध्याकाळी आपण कोणत्याही झाडाला हात लावत नाही. तसंच बघा, तुळशीला देखील आपल्याला स्पर्श करायचा नाही आहे. दिवाबत्ती करताना देखील म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपण जी दिवाबत्ती करतो ती करताना देखील तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे. ही विशेष काळजी आपल्याला दररोज न चुकता घ्यायची आहे. आता पुढचा जो प्रश्न येतो तो म्हणजे तुळस लावताना कुठे लावावी किंवा नेमकी कोणत्या दिशेला लावावी. तर बघा, तुळस लावताना शक्यतो पहिलं प्राधान्य जे आहे ते आपल्याला पूर्व दिशेलाच द्यायचं आहे. पूर्व दिशेला जर आपण तुळस लावली तर घरामध्ये सकारात्मकता नांदण्यासाठी आपल्याला मदत मिळते. या व्यतिरिक्त तुम्ही उत्तर दिशेला जरी तुळस लावली तरी देखील चालणार आहे किंवा मग पश्चिम दिशेला देखील तुम्ही तुळस लावू शकता किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील तुळस जी आहे ती तुम्ही लावू शकता. म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये या 4 दिशेला तुम्ही तुळस जी आहे ती ठेवू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याच दिशेला तुळस जी आहे ती ठेवायची नाही आहे. दक्षिण दिशेला तर चुकूनही आपल्याला तुळस जी आहे ती ठेवायची नाही आहे. तर हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर बघा, तुळस जी आहे ती आपल्या मुख्य दरवाजात लावायची नसते. म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक दारामध्ये, प्रत्येक घरामध्ये, दारामध्ये तुळशी वृंदावन हे असायला हवं. पण त्याचा अगदी शब्दशः अर्थ आपल्याला घ्यायचा नाही आहे. प्रत्येक दारामध्ये, प्रत्येक घरामध्ये तुळस ही असायला हवी, पण मुख्य दरवाजाच्या समोर अगदी आपल्याला तुळशी वृंदावन जे आहे ते किंवा इतर कोणतेही झाड जे आहे ते मुख्य दरवाजाच्या समोर आपल्याला लावायचं नाही आहे, कारण त्यामुळे द्वारवेध जो आहे तो निर्माण होतो. त्यामुळे तुळस जे आहे किंवा इतर कोणतेही झाड लावायचं असेल तर थोडंसं तिरकस, मुख्य दरवाजाच्या समोर अगदी न लावता थोड्या तिरक्या पद्धतीने आपल्याला ते तुळशी वृंदावन जे आहे ते आपलं असायला हवं. ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर बघा, देवपूजा वगैरे झाल्यानंतर, देवांना अंघोळ घातल्यानंतरचं जे पाणी असतं ते शक्यतो आपण तुळशीला घालतो, पण अशी चूक देखील आपल्याला करायची नाही आहे. हे जे देवपूजा झाल्यानंतरचं जे पाणी आहे ते देखील आपल्याला तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला घालू शकता. याआधी जर असं झालं असेल तर ठीक आहे, हरकत नाही, पण यापुढे ही चूक करू नका.
देवांना अंघोळ घातल्यानंतरचं जे पाणी आहे ते तुळस सोडून आपल्याला तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला घालू शकता, पण तुळशीला घालायचं नाही आहे. याशिवाय बघा भाज्या वगैरे धुतलेलं पाणी जे आहे ते देखील आपण झाडांना घालतो, तर हे पाणी देखील आपल्याला तुळशीला घालायचं नाही आहे. आपल्याला तुळशी वृंदावनाला नेहमी स्वच्छच पाणी घालायचं आहे. ही काळजी आपल्याला म्हणजे ही एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तुळस आपली चांगली वेळ येण्यापूर्वी काय संकेत देते, तर बघा ज्या घरामध्ये तुळस छानपैकी बहरलेली असते त्या घरामध्ये सकारात्मकता तर असतेच, पण असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी वास्तुदोष नसतो. ते घर वास्तुदोष विरहित असतं. म्हणजेच त्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता तर नांदतेच, पण त्या घरातील वातावरण जे आहे ते देखील मंगलमय होतं. त्यामुळे तुमच्या घरातील किंवा तुमच्या दारासमोरील तुळस जर फुललेली असेल, बहरलेली असेल, तर हा एक शुभ संकेत तुम्ही समजावा. यानंतर बघा तुळशीची रोपं जी आहेत ती आपोआप उगवणं. बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुळशीची रोपं जी आहेत ती आपोआप उगवली जातात. जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल तर माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा आहे असं समजावं. आता तुमच्या घरामध्ये जर मोठी तुळस असेल आणि त्याच्या मंजिरा जर मंजिरा आल्या असतील आणि त्या मंजिरा मातीमध्ये पुन्हा पडून तुळशीची रोपं जी आहेत ती पुन्हा उगवली जातात. आता हे जरी नैसर्गिक असलं तरी बऱ्याच ठिकाणी असं होत नाही. तुमच्याकडे जर असं होत असेल तर कदाचित तुमच्या वास्तूमध्ये दोष असेल, आणि असं जर होत असेल तर तुम्ही वास्तूचे जे काही उपाय आहेत त्याचे व्हिडिओ देखील चॅनलवरती आहेत, तर ते बघून तुम्ही तशा प्रकारे वास्तूचे उपाय जे आहेत ते करू शकता. पण जर तुमच्या घरामध्ये आपोआप तुळस उगवत असेल तर हा देखील तुमच्यासाठी एक खूप मोठा शुभ संकेत आहे. यानंतर बघा तुळशीला मंजिरा येणं. आता ज्या घरामध्ये तुळशीला मंजिरा येतात त्या घरामध्ये माता लक्ष्मींची कृपा होणार आहे असं समजावं. आता तुळशीला मंजिरा येतातच हे जरी असलं तरी देखील बघा बऱ्याच ठिकाणी तुळस फार मोठी असते पण मंजिरा ज्या आहेत त्या येत नाहीत. पण बऱ्याच ठिकाणी असं देखील होतं की छोटंसं रोपटं असतं पण त्याला मंजिरा ह्या असतात. तर हा देखील एक शुभ संकेत आहे. फक्त जेव्हा मंजिऱ्या उगवतात तेव्हा आपल्याला त्या लगेचच काढून घ्यायच्या आहेत. कारण त्या जर आपण तशाच ठेवल्या तर माता लक्ष्मींच्या डोक्यावरती भार होत असतो आणि म्हणूनच आपल्याला त्या लगेचच काढून घ्यायच्या आहेत. पण तुळशीला मंजिऱ्या येणं हा देखील एक शुभ संकेत आहे. त्यानंतर बघा तुळशीभोवती जर आपल्याला काळ्या मुंग्या फिरताना दिसल्या तर तो देखील एक शुभ संकेत समजावं. त्या ठिकाणी त्या मुंग्यांसाठी आपल्याला थोडीशी साखर जी आहे ती ठेवायची आहे. ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. यानंतर बघा एखादं फुलपाखरू तुमच्या तुळशीजवळ जर सतत तुम्हाला फिरताना दिसत असेल तर हा देखील एक शुभ संकेत असतो की सुखाचं आगमन जे आहे ते तुमच्या घरामध्ये होणार आहे. तर अशा प्रकारचे अशुभ संकेत जे आहेत ते आपल्याला मिळत असतात. यानंतर बघा बरेच जण असं म्हणतात की आमची तुळस सुकली किंवा तिची पानगळती जी आहे ती सुरू झाली, तर हे अशुभ आहे का? तर बघा तुळस जशी आपल्याला शुभ संकेत देत असते तसे अशुभ संकेत देखील असतात. पण प्रत्येक गोष्टीमध्ये अशुभ आहे असं समजू नये. काही गोष्टी या नैसर्गिक घडत असतात. तर तो देखील आपण विचार करायला हवा. म्हणजे जसं मोठी झाडं असतात त्यांची पानगळती होते, तर तोच नियम तुळशीवरती देखील लागू होतो. त्यामुळे तुळशीची जर पानगळती होत असेल तर हे नैसर्गिकरित्या घडत आहे. त्यामध्ये काही अशुभ आहे किंवा काही खूप मोठा संकट येणार आहे आपल्यावरती असं समजू नये. या व्यतिरिक्त बघा तुळस जर आपोआप सुकली असेल तर याचा देखील जो काही अर्थ काढला जातो तो अशुभच काढला जातो. पण बघा त्या ठिकाणी देखील वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. जास्तीचं जर कडक ऊन असेल किंवा मग आपण त्याकडे दुर्लक्ष केलं असेल, तुळशीला पाणी वेळेवर आपण घातलं नसेल, अशी जर आपल्याकडून छोटी मोठी चूक झाली असेल तर अर्थातच त्या ठिकाणी तुळस जी आहे ती सुकू शकते. त्यामुळे त्या ठिकाणी शुभ अशुभ असं काही नसतं. आपल्याला विशेष काळजी जी आहे तुळशीची ती घ्यायची आहे. किंवा बघा आपण हळदी कुंकू जे अर्पण करतो तुळशीला, दिवा लावतो, तो दिवा जो आहे तो अगदी आपण कुंडीतच ठेवत असलो तर त्याच्या उष्णतेने देखील तुळस जी आहे ती सुकू शकते. किंवा हळदी कुंकूमध्ये जरी केमिकल वगैरे असेल तर त्याने देखील तुळशीला नुकसान जे आहे ते पोचू शकतं. त्यामुळे ह्या आपल्या चुका आहेत म्हणून तुळस सुकत आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुळस जी आहे ती सुकणार नाही किंवा तुळशीला काही हानी जी आहे ती पोचणार नाही. आता हे सगळं काही करूनही अगदी खूप काळजी घेऊनही तुमची तुळस जर सुकत असेल तर काय समजावं, तर बघा हा एक अशुभ संकेत म्हणता येणार नाही, तर तुमच्यावरती एक मोठं संकट येणार होतं आणि ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे. कारण बघा मुळातच पूर्वीपासून तुळस अंगणात का लावली जायची, तर आपल्यावरती जे काही संकट आहे ते तुळशी माता स्वतःवर घेत असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देत असते. म्हणूनच बघा जर तुमची तुळस सगळी काही काळजी घेऊनही सुकलेली असेल तर तुमच्यावरचं एक मोठं संकट तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे असं समजावं.
या ठिकाणी मग आपल्याला काय करता येईल तर बघा, ही जी सुकलेली तुळस आहे ना ती काढून घ्यायची, त्या ठिकाणी ती ठेवायची नाही. ती जर मोठी असेल तर त्याच्या ज्या काड्या आहेत ना त्या उन्हामध्ये वाळून घ्यायच्या, त्याची पावडर बनवायची आणि ती दररोज आपल्याला कपाळी लावायची आहे. आणि त्या ठिकाणी मग एक नवीन रोपटं आणायचं तुळशीचं आणि ते आपल्याला लावायचं आहे. तर अशा प्रकारे तुळस सुकली किंवा तुळशीची पानं गळाली तर नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं. त्यामुळे फक्त अशुभ घडेल असं म्हणण्यापेक्षा आपल्याला त्यावरती काय उपाययोजना करता येत असतील त्या नक्कीच आपल्याला करायला हव्यात. आणि आपल्या तुळशीची जितकी होईल तितकी काळजी आपल्याला घ्यायची आहे. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.